जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय कांड नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टाला देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, जस्ट आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं आहे. मित्रांनो, चढ खूपच छान झालेलं आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला बिट बुकमार्क प्रिसेट आणि एक शिकेपिटा प्रिसेट असे दोन प्रिसेट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता मी तर तुम्हाला ऑलरेडी पहिला इफेक्ट मी ॲडच करून दिलेला आहे. ते जस्ट दोन हाईड आहेत, ते पहिला हाईडच ठेवा, कारण का ते आपण लास्टला एडिट सगळ्यात करूया, त्यातलंही काय अवघड नाही. तर सिम्पली काय करायचं आहे, स्टार्टिंगला जायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता मित्रांनो काय करायचं आहे, त्या एक एक बिटला त्या एक एक इमेज पहिला ॲड करत जावं पूर्णपणे लास्टपर्यंत. एक एक बिटला आता एक एक इमेज ॲड करत जायचं आहे. बघू शकता आता मी एक एक बिटला आता एक एक इमेज पटापट मी ॲड करून घेतो. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ समजेल. आणि व्हिडिओला कोणी अजून लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी एक एक बिटला आता एक एक इमेज ॲड करून घेत आहे. तुम्ही पण मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ तुम्हाला आजचा समजून जाईल. तर बघू शकता मी एक एक बिटला फोटो ॲड करत आहे. आणि याला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायला विसरायचं नाही. तर बघू शकता झालेले आहे, 2 ते 3च फोटो ॲड करायचे राहिलेले आहेत. बघू शकता 2च राहिलेले आहेत. अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकता झालेले आहेत, 2च फोटो ॲड करायचे राहिलेले आहेत. तर लास्ट मित्रांनो फोटो ॲड करायचा राहिलेला आहे. तर ओके, तर मित्रांनो आपण सर्व काही फोटो ॲड करून घेतलेले आहेत. तर आता पहिल्या या फोटोला इफेक्ट देऊयानंतर हे जो खालचे जे 2 PNG आहेत ते एडिट करूया. तर सिम्पली काय करायचं आहे, बॅग यायचं आहे, शिकेपिटा प्रिसेटमधला मित्रांनो 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. पहिल्यापासून जे जोपर्यंत डबल बीट येत नाही, म्हणजे इथं 8.18पासून 0 ते 8.18पर्यंत हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो 0 ते 8.18पर्यंत हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅग यायचा आहे, सिम्पली शिकेपिटा प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरच्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. करेक्ट 8.18 जवळ यायचं आहे. बघू शकता इथे एक मी 2 डबल बीट आणि इथे एक 2 डबल बीट असे 2 डबल बीटच्या मध्ये जे 2च फोटो आहेत, म्हणजे या पहिल्या 2च फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. डबल बीट नंतर 2 फोटो आणि इकडच्या डबल बीटच्या मागचे 2 फोटो, म्हणजे या 2च फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅग यायचं आहे, शिकेपिटा प्रिसेटमधला मित्रांनो आता 3 नंबरच्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर बघू शकता हे 2 आता आपण इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केलेला आहे. तर आता काय करायचं आहे, 10.1 नंतर जे हे 4च इमेज 1 2 3 4 या 4च इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. फक्त मित्रांनो 4च इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी पेस्ट करून घेतलेला आहे. बॅग यायचा आहे, शिकेपिटा प्रिसेटमधला मित्रांनो आता डायरेक्ट लास्टचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला या. होऊ शकता मी सांगतो त्या बीटजवळ यायचं आहे. करेक्ट मित्रांनो 11.7च्या बीटला या. तर जेवढे काही इथनं आता लॉंग इमेज चालू आहेत, किती असतील 1 2 3 4 5 5च इमेज आहेत लॉंग. त्या 5ही लॉंग इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. 5च्या 5 लॉंग इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. बघू शकता मी एक एक करून पेस्ट घेतलेले आहेत. पेस्ट केलेले आहे सर्व काही इमेजला, पेस्ट केलेले आहे सर्व इमेजला मी इफेक्ट बघू शकता.
मी क्विक चेक करतो. सगळं पेस्ट केल्यानंतर ह्या ज्या लेअर आहेत त्या लॉंग प्रेस करून सिम्पली होऊ शकता लॉंग प्रेस करायचं. सिम्पली सगळ्यात वरती घ्यायचे 2 लेअर होऊ शकता मी घेतलेले आहेत. तर सिम्पली ते हाईड आहे ते पहिला अनहाईड करा. होऊ शकता अनहाईड केल्यानंतर सिम्पली घ्यायचं अशा प्रकारे दिसून जाईल. तर आता इथं इमेज चेंज कसा करायचा, वरच्या जो PNG आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. इथे एक आडवी पट्टी दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. डायरेक्ट तुमच्या गॅलरीमध्ये घेऊन जाईल. जस्ट इमेजचा बॅकग्राऊंड पहिला तुम्ही रिमूव्ह करून घ्या. होऊ शकता आता हा जो इमेज आहे तर हा इमेजचा बॅकग्राऊंड पहिला रिमूव्ह करून घ्या. मग इथं सिम्पली इमेजला सिलेक्ट करा आणि वर प्लसवरती क्लिक करा. इथं ऑल आपोआप तुमचा इमेज ॲड होऊन जाईल. तर स्टार्टिंगला याच्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला घ्या. ह्याला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेन टू फिल कॉम्पोजिशन एरिया करा. बॉर्डर स्ट्रोकमध्ये स्ट्रोक एनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर अँड फिल्ममध्ये जाऊन एक नंबर ऑप्शन दिसेल नन, त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ बघू शकता मित्रांनो. इथे तुम्हाला बॉर्डर क्रिएट झालेली दिसेल. तर मित्रांनो व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात जस्ट शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओचं रेझोल्युशन 1080 पिक्सल किंवा 720मध्ये पण तुम्ही ठेवू शकता. व्हिडिओची क्वालिटी मित्रांनो हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघा आणि एडिटिंग करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.